जे ब्लाऊजचं पेपर कटिंग केलं होतं ते मी अस्तरवर अशा पद्धतीने ठेवलं आहे. मागील भाग बंद बाजूकडे ठेवला आहे. ओपन साईडने आपले स्लीव ठेवलेत, साईड पार्टमध्ये ठेवलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या साईड पार्टमध्ये जेवढं आपल्याला शिवण्यात लागणार आहे तेवढं एक्स्ट्रा घ्यायचं असतं. हे करायला विसरू नका. आता मी हे कटिंग करून घेणार आहे आणि सेम ह्याच पद्धतीने मी ब्लाऊज पीसवर ठेवून घेतलं आहे. आपला मागील भाग हा बंद बाजूला ठेवून घेतला आहे. आपले स्लीव हे ओपन साईडला ठेवलेत. आता हे मी सगळं कटिंग करून घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण ह्या ब्लाऊजची स्टिचिंग बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी साईड पार्ट घेणार आहे. ते आपल्याला अशा पद्धतीने ओपन करायचे आहेत. व्हिडिओ व्यवस्थित बघा. तर इथे आपला मेन फॅब्रिक आहे तो मी एकमेकांच्या समोरासमोरील भागात ओपन करून घेतला आहे. त्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे मी वरच्या साईडला अस्तर ठेवलं आहे. आता आपण खालच्या साईडला एकदा इतपत शिलाई देऊन घेणार आहोत. तर आपण हे खूप सोप्या पद्धतीने शिकतो आहे. म्हणजेच आपण डायरेक्ट पलटवणार आहोत. तर ही त्याची खूप सोपी पद्धत आहे. ह्यामुळे तुमचा वेळ खूप वाचेल. अस्तर मागच्या साईडला सरकवून मेन फॅब्रिकवर अशी आपल्याला टीप देऊन घ्यायची. तर इथे दोन्ही पार्ट हे एकाच वेळी शिवायला घ्या. एक एक करत बसू नका. त्यामुळे आपलं काम खूप लवकर होतं. त्यानंतर आपल्याला आता अस्तर आहे ते आपल्या मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने कडेने शिलाई देऊन घ्या. शिलाई देत असताना हाताचा वापर करा. खास करून तळव्याचा वापर करा जेणेकरून आपल्या कापडला चुण्या येत नाही. तर अशा पद्धतीने आपलं काम खूप लवकर होतं. तर इथे मी आता अस्तर अटॅच करून घेतलं आहे. आता आपण हे कटिंग करून घेऊया एक्स्ट्रा कापड. तर ह्या पद्धतीने शिलाई नक्की करून पहा. अगदी 15 ते 20 मिनटात आपले समोरील पार्ट हे तयार होतात. तर इथे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतले आहेत. समोरील भागाला शिलाई करून घेऊयात. तर सेम त्याच पद्धतीने मी अस्तर आपला मेन फॅब्रिकवर ठेवले वरच्या साईडने आणि आपल्या गळ्याला आणि खाली कमरेच्या साईडला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर इथे मी एकदा इतपत शिलाई घेते. तर इथे मी सेम त्याच पद्धतीने दोन्ही पार्ट आपले एका वेळेस शिलाई करून घेते एकाच्या एक मागे. तर अशाच पद्धतीने करा. शिलाई देत असताना हातांचा वापर करा. आता इथे आपण हा पंचकोनी गळा घेतला आहे म्हणून आपण इथे कोपऱ्यावर नॉच देऊन घेणार आहोत. तर हे मी आता पलटी करून घेते. आता ह्यावर आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर ही टीप द्यायला विसरू नका. फिनिशिंग खूप छान येते. तर इथे मी दोन्ही पार्ट सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घेणार आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल आणि शिलाई करायला जर तुम्हाला कठीण वाटत असेल, गळ्याला पट्टी वगैरे लावायला कठीण वाटत असेल तर ही पद्धत नक्की फॉलो करून बघा. तुमचं काम झटपट होतं. तर टीप देऊन झाल्यानंतर आपल्या मेन फॅब्रिकला आपल्याला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर मी इथे दोन्ही पार्टला अस्तर अटॅच करून घेतले. तर व्हिडिओ खूप फास्ट केला आहे कारण तुम्हाला बघायला सुद्धा कंटाळा येऊ नये म्हणून. तर इथे मी एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेते अशा पद्धतीने. ठीक आहे. तर इथे आपलं साईड पार्ट दोन्ही तयार झालेले आहेत. आता आपण अटॅच करून घेऊयात, एकमेकांना जोडून घेऊयात. तर जोडण्याआधी एक गोष्ट लक्षात घ्यायची की नेहमी जोडताना आपल्याला खालच्या साईडने जोडायचं असतं आणि नेहमी डबल शिलाई करायची असते. कारण वरच्या साईडला जर ते एक्स्ट्रा आलं तर आपण कट करू शकतो, परंतु खालच्या साईडला पण कट करू शकत नाही कारण इथे आपण पलटवून घेतलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लाऊजला पफ परफेक्ट येतो. तर प्रिन्सेस ब्लाऊज शिवत असाल तर नेहमी खालच्या साईडनेच शिलाई करायला सुरुवात करा, नाहीतर मग आपला पफ बिघडतो. तर इथे मी दोन्ही पार्ट आपले तयार करून घेते. नंतर जिथे आपला हा कर्व शेप असतो तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. तर तुम्ही इथे बघताय आपले छान पार्ट तयार करून झालेले आहेत. तर इथे आता आपण आय हुक पट्टी लावून घेऊयात. तर हुकची पट्टी ही आपल्याला उजव्या साईडने नेहमी लावायची असते. हे मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची. तर आपण इथे अस्तरची जी प्लेन पट्टी घेतो ती आपल्याला उजव्या साईडने अशी शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर आपल्या मेन पार्टला एक अस्तरची पट्टी लावून घेतलेली आहे, ती आपल्याला डाव्या साईडच्या पार्टला अशी खालच्या साईडने लावून घ्यायची असते. ती आपल्याला वरच्या साईडला काढायची असते. तर इथे व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा. जी आपण मेन फॅब्रिकला पट्टी लावलेली असते ती आपल्याला खालच्या साईडने लावून वरच्या साईडला बाहेर काढायची असते आणि हुकची पट्टी ही वरच्या साईडने लावून आतल्या साईडला पलटवायची असते. तर इथे दोन्ही पट्ट्या मी एकाच वेळी घेते कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर ह्यावर मी दाबटीप देऊन घेते. आता ही जी हुकची पट्टी आहे ती मी आतल्या साईडला अशा पद्धतीने पलटून घेणार आहे.
आणि त्यावर आपण कडेने एक शिलाई देऊन घेऊया। तर इथे व्यवस्थित बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल हुकची पट्टी आपण उजव्या साईडला लावलेली आहे आणि त्या आतल्या साईडला पलटून घेतलेली आहे। त्यानंतर लूपची पट्टी ही आपण बाहेरच्या साईडला खालच्या साईडने शिलाई करून बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने शिलाई करून घेतली आहे। तर इथे कडेने शिलाई देऊन घेऊयात। तर ही आपण डाव्या साईडच्या पार्टला लावलेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्या दोन्ही पट्ट्या इथे मी तयार करून घेतल्या। तर शिलाई करत असताना फिनिशिंगची काळजी घ्या, पट्टी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आपल्याला। इथे बघता आपल्या दोन्ही पट्ट्या ह्या परफेक्ट लावून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघता आपला प्रिन्सेसचा पफ पण खूप छान आलेला आहे। आता आपण मागील गळ्याचं स्टिचिंग बघूया। तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने असा आपला जो अस्तरचा पार्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे आणि इथे आपण नॉट लावणार आहे। तर इथे मी 3-3 इंचावर मार्क केलं आहे। तर इथे मी गोल्डनची ही नॉट घेतलेली आहे। तर त्याची उंची ही 20 इंच आहे। तर नेहमी 20 इंच ठेवायची आणि फिनिशिंग येण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं। व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा। तर इथे मी थोडंसं टोक बाहेर काढलं आहे, तिथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची। तर ती आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये ठेवून घ्यायची आणि इथे मी आपला पंचकोनी गळा घेतलेला आहे, त्याला मी टीप देऊन घेते। तर एकदा इतपत टीप देऊन घ्यायची आपल्याला। तर गळा आपला डीप नेक आहे म्हणून मी इथे नॉट लावलेली आहे। तर सेम त्याच पद्धतीने इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये नॉट ठेवून घेतलेली आहे। इथे मी डबल शिलाई केलेली आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला म्हणजे कमरेच्या साईडला एकदा इतपत शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देत असताना दोन्ही हाताचा वापर करा, नाहीतर मग आपल्या ब्लाऊजला कुठेतरी फुगा येतो आणि शिलाई करत असताना दोन्ही हाताचा वापर करा, नाहीतर आपल्या ब्लाऊजला कुठेतरी फुगा येतो। तर इथे मी एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेते अशा पद्धतीने आणि जिथे आपण पंचकोनी गळा कट केला तिथे आपल्याला तिन्ही साईडला नॉच देऊन घ्यायचे आहेत। ही गोष्ट करायला विसरू नका, नाहीतर मग ब्लाऊजला आपल्या गळ्याला आकारच येणार नाही आणि तो खराबसुद्धा दिसेल। तर इथे जे आपला मधली स्पेस होती त्याच्यातून मी हे पलटवून घेते। तर अशा पद्धतीने केल्यामुळे एकतर आपल्या पट्टी लावायचा वेळ वाचतो, म्हणजे जी की आपण कमरेला पट्टी लावतो, आणि फिनिशिंगसुद्धा छान येते। तर इथे आपण ह्यावर आता एक टीप देऊन घेऊयात। आपल्या गळ्याला जिकडे नॉट लावली होती तिथे पुन्हा एकदा मी डबल शिलाई करून घेतली आहे। तर नॉच दिल्यामुळे आपला गळ्याचा शेप बघता एकदम परफेक्ट आलेला आहे। तर तुम्ही कोणताही गळा कटिंग करत असाल तर नॉच द्यायला विसरू नका। तर अशा पद्धतीने मी संपूर्ण ब्लाऊजला एक टीप देऊन घेतलेली आहे आणि आपल्याला आता कमरेच्या साईडला टीप देऊन घ्यायची आहे। तर इथे मी कमरेच्या भागाला टीप देऊन घेते। तर ही ब्लाऊजचा गळा पलटवण्याची खूप सोपी पद्धत आहे। त्यानंतर इथे आपण अस्तर मेन फॅब्रिकला अटॅच करून घेऊयात। तर ही शिलाई देत असताना आपल्या तळव्याचा वापर करा, नाहीतर बऱ्याच वेळा चुण्या येतात। तर इथे मी संपूर्ण भागाला आपल्याला कडेकडेने शिलाई देऊन घेते। त्यानंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ते कटिंग करून घ्या अशा पद्धतीने। तर इथे आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे। आता आपण ब्लाऊजची एक छानशी डिझाईन करून घेऊयात, जी की आपली अगदी 5 मिनिटात तयार होणार आहे। तर इथे जेवढी आपली मागील गळ्याची पट्टी आहे तेवढी मोजून घ्या, तेवढ्या आकाराचा इथे मी स्क्वेअर घेणार आहे। तर ह्याच्या चारही बाजूला आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। फक्त आपल्याला आतल्या साईडला पलटून शिलाई द्यायची आहे, म्हणजे धागे आतल्या साईडला दिसले तरी चालेल, कारण आपण लेस लावणार आहोत त्यामुळे ते सगळं झाकून जाणार आहे। तर इथे मी सिंपल शिलाई देऊन घेतलेली आहे। तुम्ही बघता इथे एकदम परफेक्ट असा स्क्वेअर आपला इथे तयार झालेला आहे। तर इथे मी त्याला टाचणी लावून घेते आणि एक मोठी शिलाई देऊन घेते। आता आपण ह्यावर लेस लावून घेऊया, म्हणजे आपला गळा आणखीनच छान दिसेल। तर अगदी 5 मिनिटात तयार होतो। तुमच्याकडे वेळ नसेल तर ही डिझाईन नक्की तयार करून पहा। तर इथे मी ही लेस लावून घेणार आहे। लेस कशी लावायची ते व्यवस्थित बघा, तरच आपल्या ब्लाऊजला छान फिनिशिंग येईल।
तर इथे मी जो आपण चौकोन कट केला होता त्याच्या अगदी कडेने शिलाई देऊन घेते आहे अशा पद्धतीने. तर लेस लावत असताना काळजी घ्या की आपला जो चौकोन आहे तो व्यवस्थित दिसतोय का. तर तुम्हाला या गळ्याची डिझाईन आवडली का? ती आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे.